स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अलंकार म्हात्रे आणि आज आम्ही आलो लोणावल्यामध्ये आम्ही आलो आहोत शिवराजे धाबा. कॅमेरामॅन थोडासा दाखवू शकतो तुम्ही शिवराजे धाबा. सो आता शिवराजे धाब्यामध्ये आम्ही आलो आहोत. इथे खूप प्रकारच्या थाल्या अशा मिळतात. हा फेमस आहे धाबा. अशी इथली लोकल आणि आमच्या तिकडची विलेजची लोक काय बोलतात का हा शिवराजे धाबा खूप फेमस आहे आणि इथं फेमस राहण्यासाठी तशा इथल्या डिशेस आहेत. तर डिशेसचं नाव असं आहे की इथे खूप प्रकारच्या थाल्या मिळतात, दोघांची तिघांची. तर तसंच अजून अनेक लोकांच्या सुद्धा इथं म्हणजे खाण्यासाठी एका थालीमध्ये आपण खूप जण खाऊ शकतो अशा इथं थाल्या मिळतात. तर आम्ही 5 जण आहोत. तर आता 5 जणांची कुठली थाली आहे ती तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही या व्हिडिओमध्ये असेच राहा आणि तुम्हाला ही पुढे थाली बघायला मिळेल. तर चला हॉटेलच्या आतमध्ये. तर चला या तुम्हाला मी हॉटेलच्या आतमध्ये नेतो. खूप असं सुंदर असं हॉटेल आहे. तिथे खूप लोक येऊन गेले आहेत. कमॉन. हा इथला गावचा मेनू कुठे आहे? आता मेनू दाखवतो तुम्हाला. खूप मेनूमध्ये काय काय आहे त्याचं दाखवत आहे तुम्हाला. आम्ही एक ऑर्डर केली आहे डिश, ती पण तुम्हाला दाखवतो. केली ऑर्डर केली आहे मी. हां ये ना मेनू इधर. थँक्यू. सो लेट्स गो. ज्या थाली आम्ही ऑर्डर केली आहे ती थाली मला दाखवतो मी. हां दिस इज. तर आम्ही हे बघा थाल्यांची नावं तुम्ही बघू शकता. आणि आम्ही ही थाली ऑर्डर केली आहे. दिस इज बकासूर थाली अँड दिस इज अ प्राईज. तर आता आमची थाली आता येत आहे. आल्यानंतर बघा कशी आहे ती, कशी सजवून आणली सर्व केली आहे त्याची. तर भेटू तुम्हाला आता डायरेक्ट थाली आल्यानंतर. एवढी मोठी थाली आहे की बनायला खूप टाईम लागतो. आम्ही ऑर्डर करून आता 15 मिनटं झाली आहेत. अजून थाली बनत आहे कारण थाली पण तेवढीच मोठी आहे ना त्याच्यामुळे. तर थाली एवढी मग तुम्हाला दाखवतो. मग सॉस थाली तंदुरी बनवत आहेत आमची. ते आता टाकत आहेत. खूप टाईम झाला. आता डिश बनवतो. डिश बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. सो आता मी खाण्यासाठी बसत आहोत. तुम्हाला डिशमध्ये आयटम दाखवतो काय काय आहेत. आहे आय थिंक मटन आहे. हा मटन आहे. हा चिकन आहे. हा पण चिकनच आहे. हा चिकन तो मटन आहे. त्यांनाच बोलवतो, ते बरोबर सांगतील काय काय आहे. मग तुम्हाला समजेल. 1 मिनट. कोण आपको पता है ना इसमें क्या क्या है? सांगा ना सगळं थोडासा काय काय आहे मेनू. हॉटेल शिवराजे बकासूर थाळी. हा प्रथम तर ओजडी आहे. हो. नंतर गावरान सूप आहे, मटन सूप आहे, गावरान मसाला आहे, हा मटन मसाला आहे, हा चिकन सुक्का आहे, हा गावरानचा रस्सा आहे. मटनची दम बिर्याणी अनलिमिटेड आहे. एक तंदूर फुल आहे. इकडे कोळंबी आहे, कोलंबी आहे, जिलापी आहे, सुरमई आहे आणि इकडे मांदेली आहे.
दही आणि सलाड अनलिमिटेड फ्री राहतं बाकासो ताईला. ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकरी बिर्याणी अनलिमिटेड. हां बिर्याणी मटनची दम आता तेवढी दिली. चिकन आहे का ती मटन बिर्याणी? मटन दम बिर्याणी आहे ती. तर आता आम्ही सुरुवात करतो खायला. तोपर्यंत मला जास्त काही असं म्हणजे भूक जास्तच लागली तर मी ट्राय करतो. हा काय आहे ते माहिती नाही आहे. ते काय खाऊन बघतो कसा भावी लागतो. हा सगळ्यात मोठा बकासूर आहे. यासाठी खरंच ती थाली मागवली आहे. कसा खातोय या बघा याचं ही बघा याचीच कसं खाऊन टाकलाय. तू निघाल नाकांची पाणी यावं लागलं खाऊन खाऊन. तिसरी भाकर माझी. माझं तुम्हाला खाऊन झाल्यावर भेटतो. चला बाय बाय. जेवण थाली एवढी मोठी आहे का संपली नाही अजून खातात. मी छोटीच्या बहाने बाहेर आलो आहे कारण एवढं जास्त आपण खात नाही कधी आणि खूपच जास्त आहे. अजून बाकी आहे माझं पण छोटी लढत होती तर ते बहाने सांगितलं तर ते आम्ही खेळून येतोय आणि बाहेर आलो. आता परत जातो आतमध्ये थोडासा पहिला चालतो इथं कसं थोडी पोटात अजून जागा होईल ना त्याच्यानंतर खायला जातो. तर बघत राहा. खूपच अशी म्हणजे टेस्ट तर खूप भारीच आहे इथल्या डिशमधल्या सर्व पदार्थांची पण एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये आपण एवढं खाऊ शकत नाही. कोण असतील तर ते नक्की या इथं आणि या चॅलेंज कंप्लीट करून दाखवा. सो भेटूया पुढे. कशी खायला बसली सगळी कशी खातं कसं असं खाऊन ठेवलं. ही माझी डिश. तर आता खाऊन झालं आहे. खूप जास्त झोप येत आहे. पोटात थोडी पण जागा नाही बाकी आणि खाली नंतरची अवस्था करू शकता तुम्ही. ही अवस्था सगळ्यात जास्त खाणारा मुलगा हा बकासूर. याला बक्षीस म्हणून आम्ही सूप नाही अनलिमिटेड बिर्याणी देणार आहोत. माझी तुम्ही तोंडावरशी बघू शकता माझी अवस्था अशी झोप येते. एवढा तर मी जास्त खाल्ला नाही. जेवढा पण खाल्ला ना लई असं जास्त हेवी झालेलं जेव्हा छातीपर्यंत लय सांगता नाही बाहेर येऊ शकते पटकन. एवढी अवस्था वाईट आहे. कधीतरी टाकला आम्ही नाही खाऊ शकत म्हणून. तुम्हाला कधी यावंच असेल तर तुम्ही या इकडे. खूप धाब्याचं नाव आहे शिवराजे धाबा. लोणावल्यातून थोडा पुढे आलो का आपल्या एकविरे आईचं मंदिर आहे तिथून थोडंसं कुठंतरी आसपास आहे. मला पण
हे माहिती नाही आहे, पण खूप सुंदर असे इथं थाली मिळतात. बाकासूर थाली, रावण थाली, अशा प्रकारच्या थाली आहेत. इथं थाल्यांची नावं सुद्धा आहेत बघा, या थाल्यांची नावं. आणि सर्वात कॉस्टली थाली म्हणजे 4,444 रुपयाची सगळ्यात महाग थाली आहे. थालीचं नाव काय आहे ते? शिवराजे स्पेशल्स महाराष्ट्र पै स्पेशल थाली असं नाव आहे त्या थालीचं. खूप अशी मोठी थाली आहे ती तर आम्ही तर त्याच्यापेक्षा खूप छोटी थाली मागवलेली आहे. छोटी नव्हती ती, पण खूपच मोठी होती आमच्यासाठी तरी. हल्ली लिंबू चुकाची वेळ आली आहे. सगळ्यांच्या फुल ट्रॅफिक झाली पोटात. आता काय नाही खाऊ शकत, डायरेक्ट घरी पाणी पिवायला पोटात जागा नाही राहिली. मी अजून पाणीच नाही पिला. पाणी पितो आधी, बघू जाते का. तिला पोटात गेलं पाणी. खंडाल्यामध्ये सॉरी कुठे आपण आता खंडाल्यामध्ये आता पॉईंटवर आलो होतो मी. खंडाला पॉईंट दाखवतो. हा बघा खंडाला पॉईंट. अरे बापरे, धबधबा बघा, धबधबा. फोटो का आहे खंडाला पॉईंट. आणि इथे सेफ्टीसाठी झाल्यामुळे आहे खाली बघा किती मोठे, खूप असं जास्त सोंड आहे. कमी नाही, जास्त जवळ नको जाऊ रे. नको जीव नको देऊ. यो बबल्या व्यवसाय लाईव्ह असा वंट आहे. हाय इथं आहे, दिसत पण नाही खाली कुठं. साई आणि पियेश बघा कसे मक्के खातात. हाय पियेश. हाय पियेश. आणि आहे साई. आणि हा त्यांचा भाऊ दीपेश. आणि हा त्यांचा नाही, मी काही नाही. तर आता आम्ही आलो आहोत कुठे, लोणावल्यामध्ये. आणि लोणावल्यातले ढग बघा तुम्ही कसे आहेत. आणि माझी जीभ वळवळते कारण एवढं जास्त जेवलोय का आता सुस्ती येत आहे, त्याच्यामुळे जीभ आहे ना अशी वळवळते नागासारखी. लोणावल्याचं लोणावळा होत आहे, तर तुम्ही ॲडजस्ट समजून घ्या ती गोष्ट. आणि तुम्ही वातावरण आणि इथला नॅचरल ब्युटी हे करा, तर मजा घ्या. 5 मिनटं मजा घ्या, नंतर मग आम्ही जातो घरी. या आणि झूम मारताय लागण्याची व्हिडिओ काढते का काय बघा. तो लय बघा आता काय डोंगर आहे, धुक्यान भरलाय तो. आणि हा ब्रिज हलतोय न, माझी लय इथून जातोय. ब्रिज लाईव्ह जास्त हलतंय. इथं नाही राहू शकत आपण, ब्रिजवरून पराय बिराचो खाली. तिथं पण थांबलेलो आम्ही खंडाला पॉईंटला. जास्त व्हिडिओ काढले नाही आम्ही. चला जातो. जय महाराष्ट्र. भेटू तुम्हाला आता घरी.